भूतकाळामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर अनेक राजकीय नेत्यांचं छोट्या मोठ्या अपघातामध्ये किंवा दुर्घटनेमध्ये निधन झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मात्र देवेंद्र फडणवीस अशा छोट्या मोठ्या अपघातामधून आतापर्यंत 5 वेळा बचावलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या 7 वर्षात 5 वेळा हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले आहेत। गडचिरोली येथे 2017च्या दौऱ्यात, 2018 मध्ये भाईंदरमध्ये हेलिकॉप्टर अपघातावेळी आणि अलिबाग येथे, तसेच 2019 मध्ये रायगडमध्ये लँडिंग करताना, तर 2023 मध्ये जामनेरला उडाणाआधीच पायलट दक्ष झाल्यानं फडणवीस बचावले होते। असाच एक प्रकार काल शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर बघायला मिळाला। शिवनेरीवरील शिवजन्म उत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यासोबतच इतर काही मंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचं हेलिकॉप्टर उतरत असताना ते बराच वेळ हवेतच स्थिर झालं होतं। यंदा हेलिपॅड भोवती उभारण्यात आलेल्या बॅरिगेडमुळे हेलिकॉप्टर उतरायला अडचण निर्माण झाली होती। शिवनेरीवर होणाऱ्या गर्दीच्या नियोजनाचा भाग म्हणून आणि सुरक्षेच्या कारणास्तव हेलिपॅड भोवती बॅरिकेड लावले गेले होते। हेलिकॉप्टर उतरताना शिवनेरीवरील हेलिपॅड दृष्टिक्षेपात आल्यानंतर पायलटला भोवती असलेले बॅरिकेड दिसले। या अडथळ्याचा धोका आढळून आल्यानंतर पायलटनं हेलिकॉप्टरचा वेग संत करून काही काळ ते हेलिकॉप्टर हवेतच स्थिर केलं। यानंतर हेलिकॉप्टरची दिशा अलगद पूर्वेकडून पश्चिमेकडे केली गेली। बॅरिगेडबाबत पायलटने तात्काळ मुख्यमंत्री आणि इतरांना तात्काळ सूचना केली। याची दखल घेऊन हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख यांना याबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या। याची चर्चा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील त्या ठिकाणी सुरू होती। काही काळ थोडासा गोंधळाचं वातावरण आपल्याला बघायला मिळालं। त्यामुळे पुढील वर्षी याबाबत सुरक्षा नियम आणखी कडक होऊन प्रशासनाकडून खबरदारीनं नियोजन केलं जाईल असा सूर आता उमटत आहे। आणि आता 5 अपघातातून बचावल्यानंतर हा देवेंद्र फडणवीस यांचा 6वा अपघात होता वाचला आणि देवेंद्र फडणवीस व इतर नेते सुखरूप त्या ठिकाणी शिवनेरीवर शिवजयंतीसाठी दाखल झाले। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।